महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये कशावर लक्ष द्यायचं हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे। सरकारचं धोरण असं आहे की मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं, पूर्वीच्या काळामध्ये टांगेवाला जसं एक हिरवी पेंडी घोड्याला एका डोळ्याने दिसेल अशी लावायचा आणि घोडं पळायचं। घोड्याला वाटायचं की आत्ता देईल मालक, नंतर देईल, पण संध्याकाळी काम संपेपर्यंत काही हिरवी पेंडी त्या घोड्याला मिळत नाही। तसं याने या महाराष्ट्र सरकारने भांड्याची आणि पेट्याची हिरवी पेंडी लावलेली आहे आणि त्याच्या मागे धावतायत लोक। त्याच्यामुळे ज्या मूळ योजना मिळायला पाहिजेत, म्हणजे बांधकाम कामगारांना, माझं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्यातल्या तरतुदीनुसार 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे, किमान महिन्याला 3000 रुपये। ती मिळत नाही महाराष्ट्रामध्ये। घरांची व्यवस्था केली पाहिजे, बांधकाम कामगार घरं बांधतात तर त्यांना घरं असली पाहिजेत, ते केलेलं नाही। महात्मा फुले योजना तर सर्वांनाच लागू आहे, त्याचं काय कौतुक करायचं आहे? बांधकाम कामगारांना दिलं म्हणून तर ते कार्ड नसलं तरी मिळू शकतं। स्वतंत्र विमा उतरवणे हेही केलेलं नाही। म्हणजे मुख्य ज्या गोष्टी आहेत की जी भारतातल्या अनेक राज्यांनी अंमलात आणलेली आहे, सध्या 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिल्लीमध्ये महिन्याला 1000 रुपये दिले जातात, बऱ्याच ठिकाणी 500 रुपये दिले जातात, त्याच्यामध्ये वर्षाला वाढ केली जाते। आणि महाराष्ट्र सरकारने मात्र स्वतःचं कौतुक करून घेऊन एक बोगस योजना जाहीर केलेली आहे। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करावं की कायदा आता त्यांनी पेन्शनचा लागू करून 6 महिने झालेले आहेत, किती कामगारांना पेन्शन दिलेलं आहे। आमचं चॅलेंज आहे की त्यांनी जाहीर करावं। आम्ही म्हणतोय ती बोगस योजना आहे, ती खरी कशी योजना आहे ते त्यांचं काम आहे। हा एक भाग झाला। दुसरं असं आहे की आत्ता जो प्रश्न आहे तो भांड्याचा नाही, पेटीचा नाही। ज्यांना भांडी मिळालेली आहेत, पेटी मिळालेली आहेत, असे 25 लाख कामगार आहेत। त्या 25 लाख बांधकाम कामगारांचे मुलांचे स्कॉलरशिपचे अर्ज तटलेले आहेत। विधवा महिलांना अंतविधीची रक्कम मिळालेली नाही। हे एवढं निर्लज्ज सरकार आहे की त्यांनी प्रसूतीची जी रक्कम होती 15,000 रुपये ती योजना बंद करून टाकली। शस्त्रक्रियेची योजना बंद करून टाकली। 2 लाख रुपये सर्व कामगारांना मिळत होते, ते आता 50 वर्षाच्या वर मिळेल असं करून टाकलं। तर हे जे आहे हे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये 75,000 45,000 रुपये दिले जातात आणि ह्याने असलेली योजना बंद करून टाकली। तर हे लक्षात येत नाही आपल्याला, कारण त्यांच्याकडे जी प्रसार माध्यम आहेत, गेल्या वर्षी त्यांनी या मंडळाने प्रसार माध्यमावर 105 कोटी रुपये खर्च केले। त्यामुळे आता आमची बातमी कोण देणार म्हणा। तर हा जो मुद्दा आहे की कशाला प्राधान्य द्यायचं, मी परत एकदा सांगतोय तुम्हाला की आता महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे। ज्यांना भांडी मिळाली, ज्यांना पेट्या मिळाल्या, झालं, परत दुसऱ्यांदा मिळणार नाही। पण त्यांची राहिलेल्या कामाचं काय? त्याचं सगळं वाटोळं या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी करून टाकलेलं आहे। अगदी हायकोर्टचा निर्णय सुद्धा त्यांनी झिडकारून दिलेला आहे। 24/11/2024 रोजी मुंबई हायकोर्टने असं सांगितलं की त्याच्या पूर्वी ज्या सगळ्या योजना चालू होत्या त्या जशाच्या तशा तुम्ही एका दिवसात लागू करा। त्याने ऐकलं नाही। मग आम्ही फेब्रुवारी 3 फेब्रुवारीपासून आम्ही उपोषण चालू होतं आझाद मैदानमध्ये आणि 5 तारखेला सकाळी त्यांनी निर्णय केला की ती वेबसाईट चालू करायचं, अन्यथा कामगारांना अर्ज करण्याचे अधिकार त्यांनी काढून घेतले होते। त्याच्यानंतर केलं काय त्यांनी? नसलेल्या गोष्टी। एकदा आम्ही अर्ज केल्यानंतर आमच्यावर विश्वास का तुम्ही ठेवत नाही? गुजरात सरकार ठेवतं। स्वयं घोषणा पत्रावर, प्रतिज्ञापत्रावर कामगारांना सांगितलं की मी बांधकाम कामगार आहे, संपला विषय।
मी अमुक ठिकाणी काम करतो, त्याच्यावर दुसऱ्या दिवशी कार्ड मिळतं. मग तुम्ही कसलं हे व्हेरिफिकेशन लावलंय? आम्ही अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड देतो, फोटो देतो, पत्ता देतो, 90 दिवसाचं प्रमाणपत्र देतो आणि तुम्ही व्हेरिफिकेशनला बोलवताय. हे एकदा व्हेरिफिकेशन झालं, नंतर लाभ मिळताना बी तुमचं व्हेरिफिकेशन. मग तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं असतं ना अगोदर, आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही बोंबलताय की बोगस कामगार आहे. मग तुम्ही कशाला झक मारली ती सगळी? व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे 2 वेळा 3 वेळा. तुम्हाला काय म्हणायचा नैतिक अधिकार आहे की बोगस आहे म्हणून? तुम्ही कामगारांनी अर्ज केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करताय, त्याला बोलवून घेताय, त्याची खात्री करून घेताय, मग तुम्ही सही करताय. मग ज्याने सही केलं त्यांना विचारा ना कोण बोगस आहेत ते, तुमच्या ऑफिसमध्ये बघा. तर हे जे आहे की ते सगळं जाऊन आता त्यांनी काय केलेलं आहे, जवळजवळ 2 वर्षापासून सगळ्या योजना थांबवून ठेवलेल्या आहेत आणि सगळे पैसे 4 कंत्राटदारांच्या घशात घालतात. पेट्या घ्या, भांडी घ्या, बोंबलत बसा. त्या भांड्यातला तुम्ही चेहरा निरखा, शेजाऱ्यांना दाखवा, बघा ही आमची भांडी आलेली आहेत. आणि स्कॉलरशिप मागू नका, अंतविधीची रक्कम मागू नका, 2 लाख रुपये मागू नका. ते सगळं थांबवलेलं आहे त्याने. मला सांगा, स्कॉलरशिपचा अर्ज एखाद्या कामगारांनी आज भरला आणि उद्या समजा त्याची नूतनीकरणाची मुदत आहे, आज अर्ज भरता येतो, 4 दिवसानं त्याची मुदत संपली. मग 4 दिवसानंतर मुदत संपल्यानंतर कॉम्प्युटरवर ते दिसतच नाही, ते स्कॉलरशिपचा लाभच मिळत नाही. हा काय सुलतानी कारभार आहे? ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी जर माझं कार्ड जिवंत असेल आणि नंतर जर नूतनीकरणाला दिलं आणि मग नूतनीकरण हे महिना 2-2 महिने वर्षभर करत नाही, म्हणजे ते वर्ष गेलं बोंबलत. आणि मग पुढच्या वर्षी म्हणायचं की गेल्या वर्षीची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. हे अतिशय भयानक पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे. सगळे लाभ थांबलेले आहेत. तुम्ही 23-24ला मी तुम्हाला बऱ्याच वेळा आकडेवारी दिलेली आहे की फक्त 60 कोटी रुपये सगळ्या 23 योजनेवर यांनी खर्च केले. 60 कोटी नुसता. भांड्यांना 500 कोटी दिले, त्याच वेळेला सुरक्षा संचाला 560 कोटी दिले. मध्यान्ह भोजन योजना संपलेली असून सुद्धा 23 आणि 24च्या जमा करतामध्ये 2025 कोटी त्याला देऊन टाकले. यांनी स्वतः खर्च केले 400 कोटी रुपये व्यवस्थापनावर आणि कामगारांना दिले 60 कोटी आणि दिली फुटकी सगळी चेपलेली भांडी, निकृष्ट भांडी, हात लावला तर वाकणारी भांडी, जी बाजारात 3000 रुपयाला मिळतात त्याची किंमत त्यांनी लावल्या कंत्राटदारांना 10,000 रुपये दिलेले आहेत. तर आता मुख्य मुद्दा असा आहे की हे अर्ज थांबलेले आहेत सगळे. विधवा महिलांचे अर्ज मंजूर होत नाहीत, स्कॉलरशिप मिळत नाहीये, घरं मिळत नाहीत. घराचं तर यांनी वाटोळच करून टाकलं. जे तुम्हाला घर मिळूच नाही अशी व्यवस्था करून टाकलेली आहे. काही कारण नसताना त्याला त्या झेडपीचं एकात्मिक विकास यंत्रणा जोडून टाकलेली आहे. यांनी मंजूर केलं तर ते त्यांनी मंजूर करायला पाहिजे. त्यांनी मंजूर करायचं का नाही, ह्या वादामध्ये तो कामगार इतका पिचला जातो की त्यातच 2-3 वर्ष निघून जातात आणि तो नाद सोडून देतो. हे चालू आहे यांचं काय बिघडतंय? सरळ त्यांनी डायरेक्ट द्यायला तरतूद आहे तशी, पण ते करत नाही. तर आता मुद्दा असा आहे की आपल्या हातामध्ये एक सरकारनं अजाणतेपणे म्हणा किंवा त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणा, एक हत्यार आता आमच्या हातात दिले. ते हत्यार जर तुम्ही त्यांच्यावर उगरला नाही तर तुमच्या टाळक्यातच ते हत्यार बसणार आहे. आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. तो कायदा लागू झालेला आहे 11 नोव्हेंबर 2025 पासून. त्या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून मी मुख्यमंत्र्यांना, कामगार मंत्र्यांना निवेदन पाठवलं. 15 मिनिटात मुख्यमंत्र्यांचं उत्तर आलं की ते निवेदन त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिले. पण कामगार विभागाच्या सचिवांनी, मंडळाच्या सचिवांनी त्याच्यावर काही भूमिका घेतली नाही. मग हे लक्षात आल्यानंतर आम्ही
या लोकसेवा हक्क अधिनियमाचे महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत त्यांना ईमेल केलेला आहे. त्यांच्या ऑफिसला चौकशी केली. ते म्हटले तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल. एवढं करून आम्ही गप्प बसलो नाही. आता आपले सरकार त्यांचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नोंदवा. 21 दिवसात त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं बंधन आहे. त्या पोर्टलमध्ये आम्ही जी कंप्लेंट केलेली आहे ती डिस्क्रिप्शन आम्ही टाकत आहोत. पण आपले सरकार पोर्टलवर तुम्हाला जे वाटतं ती तक्रार करा. आता हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, फडणवीस साहेबांनी 2015 साली त्याचं इतकं कौतुक केलं होतं. म्हणे हा जगातला सगळ्यात चांगला कायदा आहे, लोकांना वेळेत लाभ देण्याचा हमीचा कायदा आहे. काय झालं याचं? या कायद्याचं सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे त्यांनी. अंमलबजावणीच करायची नाही. जसं आता राज्यघटनेतने अनेक कलम पायदळी तुडवले जातात. कामगारांच्या बद्दल तर हे दुश्मनच आहेत, सैतानच आहेत. 29 कामगार कायदे रद्द करून फक्त 4 कामगार संहिता स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. 2 दिवसापूर्वी दिल्लीच्या हायकोर्टने त्यांना विचारलं, तुम्ही याचे नियम कुठे आहेत? तुमचे नियम न करताच कायदा जाहीर झाला म्हणून कशाला सांगताय? अशी शोकाज बजावलेली आहे सरकारला दिल्लीच्या हायकोर्टने. म्हणजे त्यांना अजून नियम करायला पाहिजे. त्यामुळे आता तो कायदा लागू होत नाही लगेच. पण लक्षात घ्या, धोका असा आहे, टांगती तलवार आहे. हे जर 4 लेबर कोड अंमलात आले तर पहिला झटका या देशातल्या 8 कोटी बांधकाम कामगारांना बसणार आहे. या कायद्याचे त्यांनी 2 तुकडे केलेले आहेत. कायद्यातल्या महत्वाच्या गोष्टी सगळ्या गायब केलेल्या आहेत. राजरोसपणे कामगारांच्यावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न चालू आहे. जगामध्ये एकमेव कामगार दिन सुरू झाला, तो कामगारांना 8 तास काम मिळावं म्हणून सुरू झाला. तर हे अत्यंत निर्लज्जपणे 12 तास काम करा म्हणून सांगतायत. सगळं कंत्राटीकरण चालू आहे. 300 कामगार असेपर्यंत सरकारची परवानगी नाही कारखाना बंद करायला असं सांगून टाकलेलं आहे. जर एखाद्या संपामध्ये कामगार पुढारी जबाबदार असेल तर विनाजामीन जेलमध्ये टाकायची व्यवस्था यांनी केलेली आहे. आणि आता यांची भाषा बंद झाली. लागू झालं म्हणजे काय झालं? कायच झालं नाही पुढं. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही आता एक काम करायचं आहे की तुम्ही हा जो महत्वाचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तो बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. 3 महिने होऊन गेलेले आहेत. त्यांनी याची काही अंमलबजावणी केलेली नाही. त्याचे नियम बनवलेले नाहीत, अर्जाचे नमुने बनवलेले नाहीत. तुम्ही तक्रार करा, साध्या कागदावर तक्रार करा. तुम्हाला 1 महिन्यात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तुमचा अर्ज मंजूर केला पाहिजे, निकाली काढला पाहिजे. नाही काढला तर ज्याच्या विरोधी तुम्ही तक्रार केला तक्रार कराल त्याला 5,000 रुपयेपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. म्हणून अर्ज करा. आणि हे सगळं करण्यासाठी 10 डिसेंबर हा जागतिक मानव अधिकार दिवस आहे. मानवी मूल्यांची जोपासना झाली पाहिजे म्हणणारा कायदा आहे. माणुसकीच्या लढ्याचा कायदा निर्माण सगळीकडे अंमलबजावणी झाली पाहिजे असं सांगणारा दिवस आहे. ह्युमन राईट्स संगोपन झालं पाहिजे. कामगारांच्यावर स्त्रियांच्यावर अन्याय होता कामा नये यासाठी संपूर्ण जगामध्ये 10 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. तुम्ही त्या दिवशी जमेल त्या मार्गाने, जितके शक्य असेल त्या मार्गाने तुम्ही कलेक्टर असतील, सहाय्यक कामगार आयुक्त असतील त्यांना तुम्ही निवेदन द्या. ग्रुप्सवर हे निवेदन टाकलं जाईल. तुम्ही फोनवर आम्हाला विचारलं तर तुम्हाला हे निवेदन दिलं जाईल. तर हे निवेदन जे आहे ते तुम्ही कायदा पाळा. सरकारला एवढंच आम्ही सांगतोय, आम्हाला काय नवीन नको. तुम्ही घेतलेले निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला जे काय करायला नको म्हणून सांगितले ते तुम्ही करता. नरेंद्र मोदी सरकारने सांगितलं की तुम्ही भांडी वाटू नका, पेट्या वाटू नका. तुम्ही पेट्या कशासाठी वाटताय, भांडी कशासाठी वाटताय हे बारक्या पोराला सुद्धा समजतं. तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तयारी करा. 10 डिसेंबरला तुम्ही 4 जण असाल, 5 जण असाल, तेवढे मिळून कार्यक्रम करा. तुम्ही निवेदन देऊ शकताय, शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देऊ शकताय. आधीच मोर्चाच काढला पाहिजे.
आंदोलनच करायला पाहिजे असं नाही. लोकशाही मार्गाने तुम्ही प्रतिकार करा. आणि एकटा जरी माणूस असला तरी ते आपले सरकार पोर्टल जे आहे त्याच्यावर तक्रार दाखल करा. 21 दिवसामध्ये त्या तक्रारीला उत्तर देणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. तरी लक्षात घ्या, तुम्ही स्वतः युनियनची माणसं कार्यकर्ता आहात म्हणून निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अधिकारपत्र घ्या, संपर्क करा, बोर्ड लिहा. निवारा बांधकाम कामगार संघटना, कोण कुणाला एजंट बनायचा काही संबंध नाही. संघटना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. संघटना स्वातंत्र्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं. यांची आठवण आता आपण करतोय 6 डिसेंबरला. जी लोकशाही मूल्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे पुढाकार घेऊन, ती जोपासण्यासाठी आज आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. तर हे लक्षात घेऊन 10 डिसेंबरची तुम्ही तयारी करा. तुम्ही संघटनेचे सभासद व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संघर्ष गुंतागुंतीचा आहे. बांधकाम कामगारांचा कायदा तुम्हाला समजलं पाहिजे, नियम समजले पाहिजेत, कशा पद्धतीनं ते स्वतःच कायदा मोडतायत हे समजल्याशिवाय आपले लढे यशस्वी होणार नाही. तरी लक्षात घेऊन जरूर काही प्रश्न असतील तर तुम्ही संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे, मी शंकर पुजारी. मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रसार करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.